श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नरसोबावाडी क्षेत्री वास्तव्यास असताना जवळच असलेल्या अमरापूर गावात रोज भिक्षेसाठी जात असत. तेथे एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत होता. तो कोरडी भिक्षा मागून त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्या अंगणात घेवडाचा एक वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या वेळी भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायचा. अशा प्रकारे विपन्नावस्था असूनही तो घरी आलेल्या अतिथींचा नीट पाहुणचार करायचा. एके दिवशी श्री गुरु त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्या ब्राह्मणाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. त्यांची पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊ घातली. त्याच्या आतिथ्याने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी त्याला तुझ्या दारिद्र्याचे निरसन होईल, तुझ्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल असा आशीर्वाद दिला. मग ते घराबाहेर आले आणि तेथे लावलेल्या घेवड्याचा वेल समूळ उपटून निघून गेले. ते पाहून ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. श्री गुरूंनी आमचे अन्न तोडले असे म्हणून ती रडू लागली. तेव्हा वेल उद्ध्वस्त करण्यात श्री गुरूंचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे असे म्हणून त्याने पत्नीची समजूत काढली. वेल गोळा करून वाहत्या पाण्यात टाकला. त्याचे मूळ खोलवर गेले होते. तेही काढून टाकावे म्हणून तो जमीन खणू लागला. तर काय आश्चर्य, त्याला जमिनीत पुरलेला द्रव्यघट सापडला. ते पाहून ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला अपार आनंद झाला. त्या दोघांनी